तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं राज ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये। तर आज आहे आमच्या साईचा बर्थडे, तर दादाने केली ती थार बुक। तर आज चालू आहे ते थार घ्यायला। तर तुम्हाला दाखव, थार घ्यायला चालू आहे। दादाने मस्त थार घेतली। फॉर्च्युनर तर आहेच दादाकडे एक अजून। पाठीमागं बघा बहीण आपले चरतात आहे, आता तिकडे खाना वगैरे खातात आहे। आपला मित्र खास हमेशा ब्लॉग मध्ये असतो आपल्या जोडीला, कुणाल बा नाश्ता करतोय इकडं। गाईज आता भेटू तुम्हाला डायरेक्ट। तर बघा गाईज, इथं आपले गाय आहेत दोन। ही गाय आपली गाभण आहे। थोड्या दिवसात अजून एक वासरू भेटेल आपल्याला बघायला आता इथून ना। बाकी हो मालीबाई, ही फॉर्च्युनर समोर आहे, त्याच्यात बसलेत बंधू। आणि दादा आला नाही खालती अजून, आता जायचंय मस्त। मग काय बोलतो, फटू भाई आलेला आहे इथं, येतात त्याचे किडे चालू झालेले आहेत। मग काय बोलतो फटू भाई, किती आयटम पाठवल्या? तर आमची बर्थडे गर्ल ना आमचा हरेश दादा आलेला आहे। हॅपी बर्थडे बाळा, हॅपी बर्थडे। मग दादा नवीन गाडी घ्यायची तर काय, मग कसं जायचं आता? साईच्या वाढदिवसानिमित्त आता आम्ही निघालेलो आहे। इथं ऊन जाम लागतोय। दादाचं गेले तर आम्हाला हार घ्यायचा होता म्हणून आम्ही आलोय। पुन्हा माली आली मी लय ऊन आहे खतरनाक। उन्हाचे एवढे फिरू नका तुम्ही, लोक पण आले, लोकांना पण सांगा फिरू नका जास्त, खूपच ऊन लागतोय। तर आता आपण आलोय कल्याणच्या बैल बाजारात। इथं घ्यायचा आपल्याला गाडीचा हार। बघा ह्यो आहे कल्याणचा बैल बाजार। इथे आलोय आम्ही हार घ्यायला। तुम्हाला काय घ्यायचा असेल हार वगैरे तर या, मस्त फुल मार्केट आहे इथे। तुम्हाला काही हार वगैरे घ्यायचा असेल तर या, मस्त फुल मार्केट आहे। आता जाऊ आतमध्ये, हार घेऊ आणि तुम्हाला भेटू। पुढे जायचं माली। तर बघा तिकडे आता चाललोय हार घ्यायला, माली चाललाय पुढे पुढे। तर तुम्हाला हार वगैरे घ्यायचा असेल तर येऊ शकतात काकांकडे। बघा हार किती मस्त आहे। जेवढा मोठा हार पाहिजे तेवढा मोठा हार भेटेल तुम्हाला इथे काकांपाशी। तर काका तुम्ही हारांचा भाव सांगू शकता का थोडा, कितीला हार भेटतो आपल्याकडे, कितीला नाही? या हारची प्राइस काय? 1500 से 2000, 2500, 1000, जसा भाव तसा। जेवढा मोठा पाहिजे तेवढा मोठा भेटेल का? जसं आपल्याला साईज पाहिजे हाराची सर्वात मोठी तर तशी 15 फूट, 20 फूट, 40 फूट जेवढा भेटेल तेवढं भेटेल। तर बघा मस्त मस्त हार आहे तिथे काकांकडे। या हार घ्यायला, कल्याणच्या बैल बाजारात हार मार्केट आहे हा। अजून बरेच हारवाले तिथे पण बघू शकता तुम्ही। तर गाईज बघा, आताच हार घेतला आम्ही थारसाठी। आता निघालोय शोरूमला जायला। दादाचं गेले पुढे आम्ही बाईक घेऊन आलो। तर गाईज आम्ही आलोय आता शोरूमला। दादा हे लोक पण पोहोचलेत। आता तुम्हाला दाखव जाऊ शोरूमला। गाडी आपली पॅकिंग वगैरे करून ठेवलेली आहे, थार एकदम मस्त। तर गाईज बघा शोरूमला आलोय आपण। गाण्या भाई आपला, हे दादा इकडे बंधू आहे। ही आपली गाडी तयार झालेली आहे इथं। आता इथं उद्घाटन होईल गाडीचा थोडाच वेळात। तर बघा आता दादाचे पेपर वर्क चालू आहे ते। इथं आपली पलटणपुरी थांबलेली अख्खी गँग आपली। नाही ते पेपर वर्क होतात ते दादाचे। महिंद्रा थारचा शोरूम या, कधी पण इथे गाडी घ्यायला। खूप मस्त मस्त गाड्या। यो स्कॉर्पिओचा न्यू मॉडेल खूप मस्त आहे एकदम। ते
थारची चावी भेटलेली आता हरेश दादाला, बघू शकता तुम्ही. फुल गाण्या मजा काय आता. बोल एक नंबर गाडी घेतली आमच्या हरेश दादानी. तर बघू शकता आता चावी भेटली गाडीची. थोड्याच वेळात आता गाडी निघेल बाहेर. सर्व उभे इथं स्टाफ. मला इथं फोटो काढतोय, बाकी सर्व उभे समोर थारचा स्टाफ. बघितलं असं थारचं उद्घाटन झालं आपलं आता 9 वर्ष झाली. तूफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. लढलो अन जितलो बी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला. तर बघा काही जी थार आपली चालली नवीन, त्याच्यात दादा चालवतोय गाडी. एंट्री आपली धडाकेबाज हाय, दुनिया बघत नाही. शांतीत राहायचं, समोर आपल्या आवाज करायचा नाही. कुठं जायचं, नाव आपलं घ्यायचं, व्हायचंय तसंच होते. अरे व्हायचंय तसंच होते. बघा गाडी येते आपली पाठीमागे, खूप मजा येणार आहे आता त्या गाडीत फिरायला. तुम्ही भिडा किती, मला लाडा किती. तुम्ही भिडा किती, मला लाडा किती. द्यायचा जेवढा त्रास, द्यायचा जेवढा. काय मग बटू बाय, कसं काम. तर बघा काहीच आताच गावात झाली दादाची एंट्री आणि आता थोड्या वेळात आपण मंदिरावर पोहोचणार आहे. आमच्या गावातलं मंदिर आहे गावदेवी मंदिर, तिथे जाऊन पाया वगैरे पळू, मग तिथून तसा घरी जाऊ, पूजा वगैरे करू. एंट्री आपली धडाकेबाज हाय, दुनिया बघत नाही. शांतीत राहायचं, समोर आपल्या आवाज करायचा नाही. तर गाईज आता आम्ही आलो आता इथे बेड्याच्या इथे येऊन बसलो. जरा इथं थंडा थंडा वाटतोय. तर ह्यो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आता भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद.